बड़ी बात नहीं है, मैं सुन रही थी आधे घंटे से। नहीं चलिए रोखठोक प्रश्न विचारण्याच्या भूमिकेत देशभरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांच्यावर काँग्रेस प्रवक्त्या रागिनी नायक यांनी गंभीर आरोप केले आहेत, ज्यात त्यांनी लाईव्ह डिबेटमध्ये रजत शर्मा यांनी शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे। त्यामुळेच रजत शर्मा यांना सोशल मीडियावर लोकांकडून ट्रोल केले जात आहे। तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसकडून आणि नेटकऱ्यांकडून केली जात आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये रागिनी नायक यांना लाईव्ह डिबेटमध्ये बोलवण्यात आले होते, परंतु चर्चेदरम्यानच रजत शर्मा यांनी रागिनी नायक यांच्यासोबत गैरवर्तणूक केली, तसेच अभद्र शब्दात त्यांना शिवीगाळ देखील केली। ही सर्व माहिती स्वतः रागिनी नायक एक्सवर एक ट्विट करत दिली आहे। यामध्ये त्यांनी त्या लाईव्ह डिबेटचा व्हिडिओही जोडला आहे। या व्हिडिओमध्ये या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप किती जागा जिंकेल याबाबत दोघेजण चर्चा करताना दिसत आहे, परंतु मध्येच रजत शर्मा यांनी शिवीगाळ केल्याचे व्हिडिओत कैद झाले आहे। महत्त्वाचे म्हणजे या सर्व प्रकरणानंतर रागिनी नायक यांनी ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। त्यांनी म्हणाले आहे की पहिला व्हिडिओ एक्सवर माझ्या निदर्शनास आणून देण्यात आला, ज्यात रजत शर्मा मला लाईव्ह डिबेटमध्ये शिवीगाळ करताना दिसत आहेत। त्यामुळे मी या व्हिडिओचे तथ्य तपासले, तसेच चॅनलवरून या व्हिडिओचे कच्चे फुटेज काढले। यापेक्षा पत्रकारितेची पातळी काय घसरणार? रजत शर्मा यांच्याकडे काही उत्तर आहे का? दरम्यान सोशल मीडियावर रजत शर्मा यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका केली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला काही युजर्स रजत शर्मा यांची बाजू घेताना दिसत आहेत। रजत शर्मा यांचा फेक व्हिडिओ बनवण्यात आला आहे असे अनेकांचे म्हणणे आहे। त्यामुळे सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे। यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा।